नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि काल तुम्ही बघितलं साबुदाणे भिजवलेले होते आणि आषाढी एकादशीचा एखादा व्हिडिओ किचनच्या चॅनलला हवा म्हटलं, मग त्यासाठी ना ते भिजवून ठेवले होते. मस्त असे साबुदाणा वडा करायचा आहे आणि खरणार सरांना नाश्ता पण द्यायचा आहे. तर आता काय करेल, मी वडे करून ठेवते तयार आणि लगेचच तिकडे जाते शेतामध्ये. ते गवत काढताय ना, तिथे थोडी मदत करते आणि मग नंतर गरम गरम तळून त्यांना देते. तर आता हे साबुदाणे रात्री भिजवले होते बघा, मस्त असे भिजून झालेत. आता त्याच्यासाठी काय केलं, एक बटाटा उकडून ठेवलेला आहे. एवढा बटाटा पुरेसा होता 1 वाटी साबुदाण्याला. आणि कसं आहे ना, असं काही पाऊस वगैरे पडत असला ना, तसं वेगळं काहीतरी खावंसं वाटतं, तळण वगैरे करून खावंसं वाटतं. म्हटलं मग रेसिपी पण होईल आणि तळण पण होऊन जाईल आणि खाणं पण होऊन जाईल. म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीचं नाश्ता पण केला जाईल म्हटलं. म्हणजे मग कसं नाश्त्याचं पण थोडंसं मग कसं हे करू का ते करू होऊन जातं ना. मग त्याच्याऐवजी म्हटलं बरं झालं साबुदाणे काल भिजवले, तर आजचा नाश्ता पण होऊन जाईल म्हटलं. मग वडे करायला मी ना जरा जास्त शेंगदाणे भाजायला घेतले होते. साबुदाणे वडे तसे 1 वाटीच्या साबुदाण्याचे होते, पण 1 वाटी शेंगदाणा भाजला, कारण ना आमच्याकडे आमटी केली जाते आणि ती आमटी ना आम्हाला खायला आणि प्यायला पण आवडते चमच्याने. मग त्याच्यामुळे जरा जास्तीची करणार आहे मी. आणि घट्ट चटणी करायची असली तर ती पण छानच लागते, पण म्हटलं जाऊ दे, आपल्याला जे आवडतं ना ते आज करूया म्हटलं. 1 वाटीमधले पाववाटी शेंगदाणे, 2-4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घातली. उपवासाला जर तुम्ही खात नसाल कोथिंबीर तर नाही घातली तरी चालते. आणि असं जाडं भरडं दळून घ्यायचं, अगदी परफेक्ट वडे होतात. सर्व साहित्य एकत्र केलं आणि मीठ वगैरे सगळं घातलं. तुम्ही मी दाखवलं असतं बटाटा किती वगैरे घ्यायचा आणि पीठ असं छान मळून घेतलं. तयार झालेले आहेत बघा. आता हे वडे किती झाले, 3 3 6 3 9 10 11 12 एवढ्या साहित्यात 12 वडे होतात. म्हणजे 4 त्रिक 12, 3 लोकांचं आरामात होतं. यांना तळायच्या आधी ना याच्यासोबत खायची आमटी करून घेते. आम्ही आमटी म्हणतो, चटणी म्हणू शकतात. थोडीशी पातळ असते आमची, थोडी तुम्ही घट्टही करू शकतात. आमटी पण तयार झालेली. आता वडे तळायला घेते. फुलपाखरू आलं बघा घरात. आता छानसे वडे तळून घेऊया. इकडे आमटी होते, वडे तळून झाले आणि लगेचच नाश्ता करायचा होता. खरणार सर मला तर वाटतं हाका मारायची वाटच बघत होते. खरणार सर आज ना सकाळपासून बाहेर कामातच होते. काम चालू होतं बाहेर शेतामध्ये. काय केलंय आज? साबुदाणा वडा. अरे वा, खरणार सरांसाठी आज केलाय साबुदाणा वडा नाश्त्याला. मस्त. आणि चटणी वाटतं, हो, शेंगदाण्याची चटणी. शेंगदाणा बटाटे. यस यस, एक नंबर. 4 तुमचे 4 माझे असं सांगितलं आणि कुणी आला अचानक तर 4 राहू. बाहेर पाऊस चालू आहे ना, खूप आवाज येतोय कडकड कडकड असा. आणि हे पण घ्या ना कालच्या आषाढ कापणे. वाव. मस्त. मंडळी या नाश्ता करायला, छान छान. साबुदाणा वडा, आणि कालचे आषाढ कापणे, आषाढ कापणी बघा, गोड. कुरकुरीत एकदम. मस्त आहे ना. एक नंबर. या नाश्ता करायला. मस्त. सगळं ठिबक सुरू करून दिलं, नाश्ता केला आणि लगेच ते इकडे आलेले आहेत. आणि सकाळी पण पूर्ण गवत काढलं आणि आता ते सगळं गवत पण भरताय. आणि इथे बघा असे ढिगचे ढिग कचऱ्याचे तयार झालेले आहेत. कचरा म्हणण्यापेक्षा आता पावसाळ्यापर्यंत कसं होतं, उन्हाळ्यात ना आच्छादन केलेलं होतं पानांचं, तर ते. आणि आता हे बघा ते कसे जमा करताय तुम्हाला दाखवते. काय जमा करताय? सगळं साफसूफ कचरा पडलेलं आहे ना, तो कचरा आहे करतो. हा का, निघाले बघा नळी. कारण खत लावायचं आहे ना. ठिबकची नळी निघून गेली का? सगळं स्वच्छ केलं बघा, गवत पण काढलं. हा का. आणि पाऊस आपल्या उन्हाळ्यामध्ये हा. सगळा कचरा जमा उडून आलेला होता ना. हा, हा. सागाची पानं, काय आपल्या वेळूची पानं, म्हणजे बांबूची पानं, ते सगळे क्लीन करून टाकले. क्लीन केलं आता. Yes. हे सगळं जमा केलं आणि आता पावड्याने सगळं उडून काढले. पावड्याने ओढलं का?
एक नंबर झालं. सगळं गवत काढलं इथलं ना. आज माझी काहीच मदत नाही झालेली. मला ना रेसिपीज करायची होती. ते पण म्हटले जाऊ दे, तुला खूप 15-15 दिवस झाले रेसिपी टाकलेली नाही, तर तू आज कर म्हणे. आणि त्यांनी बघा सगळं इथलं गवत एवढं इथलं तर मी काढलं होतं, बाकीचं सगळं समोरचं इथलं जे आहे ना, हे एवढं सगळं मी काढलं होतं. ही एवढी एक कोळ राहिलेली होती, तेवढी त्यांनी काढली. आणि आता सगळं गवत बिवत सगळं आता बाहेर टाकता, एक एक स्वच्छ करून खत लावायचं आहे ना. हो, मग आता आपल्याला खत आणि मग पाणी, त्याला गादे बनवायचे, गादे छान गादे बनवायचे. गादे हो. हा, गादे बनवून खत लावायचं, कोंबडी खत झाडांना. आता त्यांचं काम करताय, मला स्वयंपाक करायचा आहे. आणि स्वयंपाकात आज काल म्हटले उडदाची डाळ, तर ती पण नाही केली गेली. आणि कारण ना त्यांना दरवेळेस वेगवेगळं काहीतरी, सकाळी म्हणता उडदाची डाळ किंवा मग मठाची डाळ, आणि नंतर मग आमचा विचार बदलून जातो खाण्याचा. आता सुद्धा वेगळं काहीतरी करू म्हटलं, तर सकाळी साबुदाणा वडा वगैरे झाला, नाश्ता पण छान झालेला आहे, पोटभर नाश्ता झालेला आहे. अगदी 3 प्लेटीचा साबुदाणा वडा आम्ही दोघांनी खाल्लेला आहे, म्हणजे 12 साबुदाणे वडे खाल्लेले आहेत. त्याच्यामुळे भूक अशी खूप नाही आहे, पण तरी पण ना, कामाच्या माणसाला दुपारच्या वेळेस काही ना काही हवं खायला. तर त्याच्यासाठी आता स्वयंपाक करायला घेते. आणि स्वयंपाकात ते म्हटले शेंगदाण्याची चटणी कर म्हणे, कांदा घालून मस्त. कारण ना भुईमुगच्या शेंगा त्यांना थोड्याशा सापडल्या, तर ते म्हटले तर त्या शेंगा, ओल्या शेंगा थोड्याशा फोडून भाजून आणि दळून आणि ती चटणी कर म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग म्हणजे ना 2-3 झुडपं सापडले होते, आता ते आवरत होते ना सगळं गवताचं, तर तिथे. तर मग ती शेंगदाण्याची चटणी करायला घेते. एका बाजूला चटणी टाकून दिली, तिला मस्त असं तेल सुटतंय, अगदी इतका तवंग आलेला आहे ना, आणि खूप छान लागते अशी चटणी. एका दिवशी करून पहा. ओल्या शेंगा आणायच्या बाजारातून, फोडायच्या आणि तव्यावर थोडेसे भाजायचे ते शेंगदाणे, आणि त्या शेंगदाण्याची मस्त जशी आपण कोरडी चटणी करतो ना कांदा घालून, तशी करायची. तर आता ही चटणी माझी करून झालेली आहे. आता भाकरी करायला घेते. भाकरी फक्त 2च करायच्या आहेत, आणि छोट्या छोट्या कर म्हणे, नाश्ता भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे. माझी ना आजकाल ना छोट्या भाकरी करायची ना सवय मोडून चालली असं मला वाटतं. आता याला ना आम्ही चाटक्या म्हणतो. त्यांचा आज काय मूड होता काय माहिती, छोट्या छोट्याच कर म्हणे. म्हटलं चालेल, छोट्याच करते. एक नंबर. चला, स्वयंपाक झाला म्हणजे ना आता टेन्शन नाही बाकीच्या गोष्टींना. आता मी ना कालचा व्हिडिओ जो केलेला आहे ना, त्याची एडिटिंग करायची मला. आणि नंतर बघूया, दुपारून जर वाटलं ना अजून एखादी उपवासाची रेसिपी करेल. कारण आज सध्या जरा निवांत आहे, कोणी पाहुणे रावळे नाही आहेत 2-3 दिवसापासून. आणि पाऊस झाला ना, तसं सगळ्यांना कामं लागलेली आहेत ना, त्याच्यामुळे मग थोडंसं मग निवांतपणा पण मिळतोय. तर चला म्हटलं करूया. सगळ्या रेसिपी आता एक 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 होतील. आणि खैरनार सर तिकडे आवरतायत, तोपर्यंत तर मी एडिटिंग वगैरे करते, नंतर जेवायला बसू. एडिटिंग करण्यात किती वेळ गेला काही कळलंच नाही. आणि भांडी पण मी आज आवरली नव्हती म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर माझं कसं आहे, थोडी थोडी कळे ना मी करून घेत असते ना, तर आज नेमकं राहून गेलेलं आहे सगळं. म्हटलं जाऊ दे, पहिले ना आता हे काम करून घेते आणि नंतर भांडी वगैरे करेल म्हटलं सगळे एकाच वेळेस. मग जेवणं वगैरे झाले, नंतर मग सगळं आवरलं. जेवल्यानंतर खैरनार सरांनी थोडासा आराम केला आणि परत ते शेतात गेले. कारण ना पाणी भरायचं होते म्हणे, का खारवा उतरवून घेतो म्हणे. पाऊस येत होता थोडा थोडा मधून मधून, आणि मध्येच उजेड म्हणजे ऊन पडत होतं. थोडासा आराम केला आणि खैरनार सर लगेचच गेलेत शेतामध्ये. त्यांची कामं चालूच राहतात काही ना काही. तर मग म्हटलं आज तर मी आता सुट्टी काढली आपल्या व्हिडिओसाठी म्हटलं.
तुम्ही करावा तुमचं तुमचं काम. तर माझ्या सगळ्या ताई सांगतात की ताई तुम्ही रेग्युलर ब्लॉग टाकत जा, व्हिडिओ पण त्यांना खूप आवडतात, मला खूप छान वाटतं आणि त्यांच्याशी बोलल्यासारखं मला मग असं वाटतं व्हिडिओद्वारे. तुम्ही सगळी माझी यूट्यूब फॅमिली आहात आणि सगळ्या फॅमिलीचा सपोर्ट मिळतो. एवढ्या बिझी याच्यातून पण तुम्ही माझ्यासाठी वेळ काढतात. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला मात्र विसरू नका बरं का.